कुसुमताई काकडे करत आहेत. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. तर आपल्याला दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करायचा आहे. मी नावं घेतोय, पटपट सर्वांनी यायचे. पहिल्याच रांगेत सगळे मान्यवर बसलेले आहेत. दीप प्रज्वलनासाठी आदरणीय लक्ष्मी दिदी आहेत स्टेजवर. नंतर पुण्यावरून स्पेशल आलेले रामकुमार भाईजी, ॲडव्होकेट विजयराव काकडे, सुभाष काकडे, उद्धवरावजी कराळे साहेब, वामन सर, प्रदीप आरोटे साहेब, संभाजी कुंदे साहेब, विशाल धावरे पाटील, बबनराव बोटे साहेब, त्याच्यानंतर भोसले साहेब शेवगाववरून आले. तर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करत आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. प्रत्येक कार्याचा शुभारंभ हा दीप प्रज्वलनाने होतो. आदरणीय लक्ष्मी दिदींच्या हस्ते आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. खूप खूप धन्यवाद लक्ष्मी दिदीजी, बापूसाहेब भोसले, रामकुमार भाईजी. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विठ्ठल लहाने सर, सर्व सत्कार मूर्ती आदर्श माता आणि उपस्थित सर्वांचे मी साळुंके कुटुंबियाच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि प्रार्थनेला सुरुवात करतो. या विश्वाची अभिलेख रे, या विश्वाची अभिलेख रे, हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे अन नवे अर्थ दे. देरी हृदयाला क्षितिजाची हाक रे, या विश्वाची अभिलेख रे. तुझ्या सारखे नेत्र सर्वत्र दे, नजरे तुनी एक नक्षत्र दे. घन दे, जळ दे, सुजनाचा स्वर दे, प्रेमाचा वर दे, शतकांचे घर दे. दे सकलांना सकलांचा ध्यास रे, या विश्वाची अभिलेख रे. नसावी मनाला निशेची भीती, नसावी श्रमांना उन्हाची क्षिती. तुझला स्मरू दे अनभय हे विरू दे, आशा असू दे अन करुणा झरू दे. हे हृदयाशी स्वप्नांची पाखरे, या विश्वाची अभिलेख रे. दे शक्तीला बुद्धीचे वरदान दे, दे धैर्याला निष्ठा अन अभिमान दे. कळू दे, स्मरू दे, ह्या भूमीचे देणे, फुलू दे, फळू दे, हे तेजाचे गाणे, हे जगण्याचे झगमगते भान रे, या विश्वाची अभिलेख रे. हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे अन नवे अर्थ दे. देरी हृदयाला क्षितिजाची हाक रे, या विश्वाची अभिलेख रे. धन्यवाद. यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. जगत नियंता, परमपिता, परमशिक्षक, परम सद्गुरू शिव परमात्मा कृपेने वैकुंठवासी सौ जिजाबाई बाबूराव साळुंके यांच्या 12व्या स्मृतिदिनी
मातृगौरव सोहळा 2022 आपणा सर्वांच्या आशीर्वादाने साजरा करण्यात येत आहे. आदरणीय डॉक्टर विठ्ठलराव लहाने सर, प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन, सर्व सत्कारमूर्ती माता, आप्तेष्ट, नातेवाईक व पंचक्रोशीतून जमलेले उपस्थित सर्व जीवश्य कंठस्य बंधू भगिनींना मी वंदन करतो. प्रथम पुण्यस्मरण 2011 साली पद्मश्री माननीय श्री पोपटराव पवारसाहेब, कार्याध्यक्ष आदर्श गाव योजना महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. द्वितीय पुण्यस्मरण 2012 माननीय श्री गुरुवारी अहबाप जंगले महाराज शास्त्री डोंगरगण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तृतीय पुण्यस्मरण 2013 अनाथांची माय स्वर्गीय सिंधुताई सपकाळ. चतुर्थ पुण्यस्मरण 2014 मध्ये माननीय श्री फमू शिंदेसाहेब, ज्येष्ठ कवी, अध्यक्ष 87वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 2014. पाचवे पुण्यस्मरण 2015 साली साजरे करण्यात आले. अनाथांची माय स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांच्या शुभहस्ते. सहावे पुण्यस्मरण 2016 मध्ये माननीय पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सर, प्रसिद्ध नेत्रतज्ञ यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सातवे पुण्यस्मरण 2017 माननीय श्री इंद्रजीत देशमुख साहेब, प्रसिद्ध व्याख्याते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर. आठवे पुण्यस्मरण 2018 मध्ये माननीय श्री उत्तमराव कांबळे साहेब, माजी संपादक, सकाळ माध्यम समूह. नववे पुण्यस्मरण 2019 मध्ये माननीय श्री प्रशांतजी देशमुख साहेब, प्रसिद्ध शिवव्याख्याते यांच्या शुभहस्ते कार्याचा सोहळा पूर्ण झाला. 10वे आणि 11वे पुण्यस्मरण वैश्विक महामारी कोरोनामुळे होऊ शकले नाही, त्याबद्दल आम्ही साळुंके परिवार दिलगिरी व्यक्त करतो. 12वे पुण्यस्मरण आज आपण आदरणीय श्री डॉक्टर विठ्ठलराव लहाने सर, प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन यांच्या शुभहस्ते कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आजपर्यंत 31 आदर्श मातांना मातृगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कृतिगंध हा पुण्यस्मरण विशेषांक वैकुंठवासी सौ जिजाबाई बाबाराव साळुंके या महान व्यक्तिमत्वाला शब्दरूपी सुमनांची भावपूर्ण आदरांजली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन माननीय पद्मश्री श्री पोपटरावजी पवार साहेबांच्या शुभहस्ते ऑगस्ट 2011 मध्ये प्रकाशन सोहळा संपन्न झाला. आई उन्हाची सावली, आई सुखाचा सागर, निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर. परमपावन परमात्म्याने या विश्वाची रचना प्रेमाच्या पायावर उभी केली आहे. हिमालयाप्रमाणे निस्वार्थ प्रेम कसं करावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी आई. मी स्वतःसाठी नसून ज्यांना माझ्या आधाराची गरज आहे त्या सर्वांसाठी मी आहे, या विश्वस्त भावनेतून आईचे संपूर्ण जीवन समर्पित होतं. घरातील नातवंड, आप्तेष्ट, नातेवाईक व वारकरी संप्रदायातील वैष्णव सर्वांना आईचा अमृताहून गोड व प्रेमळ स्वभाव हवाहवासा वाटत असे. आईमुळे सर्व भावंडांना, नातेवाईकांना परमात्म्याची आवड निर्माण होऊन आम्हा सर्वांचे जीवन आनंदमय झाले आहे. आईने दिलेला आनंदाचा ठेवा आम्ही जपून व संयमाने वापरत आहोत. शास्त्राने जननीला देवाचे रूप मानले आहे. मातृदेवो भव, मातेसारखे जगात दुसरे श्रेष्ठ दैवत नाही. श्री प्रभू रामचंद्र देवांचे देव असले तरी कौशल्या मातांना नियमित नमस्कार करीत होते असे रामायण सांगते. भगवंत आपल्या सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून भगवंताने स्वतःचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला आई दिलेली आहे. आई म्हणजे निर्भेळ प्रेम करणारे एक भगवंताचेच रूप आहे. आमची आई सामाजिक बांधिलकी सतत जपायची. हा मातृगौरव सोहळा करण्यामागे जी प्रेरणा व ऊर्जा स्रोत आहे तो म्हणजे आमची आईच. हा स्रोत कधीही आटणार नाही. आमच्या आईचे विचारधन समाजापर्यंत पोहोचवण्याचा वसा आम्ही असा सतत चालू ठेवू. जगाच्या पाठीवर अशी आई मोठ्या भाग्याने मिळते. आमच्या आईने सारे आम्हाला दिले. आमच्या भावंडामध्ये जे चांगले आहे, पवित्र आहे, ते सर्व तिचेच आहे. जगातील प्रत्येक स्त्री ही लक्ष्मी असते. ती आपल्या पतीला नारायण बनवते, जी आपल्या मुलाला शिवाजी, संभाजी, महावीर, थोर समाजसेवक बनवते, की ज्यामुळे अनेकांच्या जीवनातील अंधकार दूर होऊन त्यांचे जीवन प्रकाशमय झालेले आहे. जी माता आपल्या कन्येला अहिल्या सावित्री बनवते, अशा जगातील सर्व मातांना मी साष्टांग दंडवत करतो. आईचे जीवन म्हणजे सच्चाई, सफाई आणि साधगी स्वरूप होते. मुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका, कारण काट्यांना फक्त बोचणे माहीत असते, वेदना कळत नसतात. काट्यांना फक्त बोचणे माहीत असते, वेदना कळत नसतात, अशी आईची शिकवण होती.
असं आयुष्य जगावं, सर्वांशी प्रेमाने वागावं, दुःख मनात ठेवावं, सुख सर्वांना सांगावं, कमी बोलणं ठेवावं, जास्त काम करावं, नेहमी आनंदात असावं, दुःखात नेहमी हसावं, असं आयुष्य जगावं, सर्वांनी कौतुकाने पाहावं, असं मरण यावं, साऱ्या जगाने रडावं. दिव्य दृष्टी देऊन आमची आई गेली. आमच्या आईचं ते निर्भय प्रेम, ती कृतज्ञता, ती कर्तव्यबुद्धी, ती सोशिकता, ती बोलण्याची मधुरता माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट हो. अशी प्रेमस्वरूप, वात्सल्य सिंधू, कुटुंबवत्सल, दीपस्तंभासारखे झिजून घराला घरपण देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या प्रिय आईस मी शतशः कोटी कोटी प्रणाम करतो. ओम शांती. प्रवीण करणार आहे आणि त्याला असं वाटत होतं की किती बोलावं, किती नाही, किती जोरात बोलावं, असं त्याचं चाललं होतं. त्याची लहानपणापासून मी बघतो की आईवडिलांची सेवा म्हणजे काय, तर त्यांचं अंथरूण पांघरून करून देणं, त्यांना मच्छरदाणी बांधून देणं. इव्हन तेवढंच नाही तर आपल्या बहिणींची तशी सेवा करतो, नव्हे आमची पण तशी सेवा करतो तो. आम्ही त्याला भाळू म्हणतो. तर असं प्रेमळ असं व्यक्तिमत्व आहे. माझा जुळा भाऊ आहे आणि फार प्रेमळ आहे. तर त्याला असं उथंबून आलं होतं त्याविषयी काय बोलावं, आणि तसं आहे ते मातृत्व आणि तसं जीवन तो जगतोय. तो म्हणतोय की आईने जे काही चांगलं आहे ते आईकडनं आलं आहे, पण त्या आईकडनं आलेलं वृद्धिंगत करायचं कामही आम्ही भावंडांनी केलं आहे. आणि अशोकरावनी तर फार चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. कारण तोही आध्यात्मिक संस्थेमध्ये पहाटे 4 वाजल्यापासून त्याचा प्रोग्राम सुरू होतो. मॅक्झिमम लोक आम्ही पहाटे 4ला उठून लवकरात लवकर 9:30ला झोपून एक दिनचर्या सेट केलेली आहे. कारण हा वारसाही आम्हाला आईकडनं आलेला आहे. हा वारसा आईकडनं आलेला आहे. कारण अशा याच्यामध्ये हे करणं हेही महान असतं. तर अशोकरावजी आपले खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मी आता मनोगत चिरंजीव रोहित अनिल साळुंके आपल्या मोठ्या बंधूंचे चिरंजीव आहेत आर्किटेक्ट, त्यांनी करावं असं त्यांना विनंती करतो. चिरंजीव रोहित अनिल साळुंके. सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या सर्व सत्कार मूर्ती माता, आपले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विठ्ठलराव लहाने सर, सर्वांना मी आदरपूर्वक प्रणाम करतो. या सोहळ्याच्या आता या सोहळ्याचं हे 12वं वर्ष. या सोहळ्याच्या मागच्या काही वर्षांमध्येही मी आजीविषयी बोललो, तिच्याविषयी मनोगत व्यक्त केलं. दरवेळी त्याच व्यक्तीविषयी बोलताना कदाचित त्यात तोचपणा येऊ शकतो अशी एक भीती वाटत राहते. परंतु जसजसं आयुष्य पुढे सरकत जातं, आयुष्याचे नवनवीन पैलू मला माहीत पडत जातात आणि त्याचबरोबर आजीच्याही व्यक्तिमत्वाचे नवीन पैलू माहीत पडत जातात की किती तिच्या व्यक्तिमत्वाची थोरवी होते आणि ते किती मोठं व्यक्तिमत्व होतं. हे जसं आपण आयुष्यात पुढे जातोय तसं ते कळत जातं. तर आता तिला जाऊन पूर्ण 1 तप झालं, 12 वर्ष पूर्ण झाली. हा एक मोठा काळ असतो. ती गेली तेव्हा नक्कीच आमचं कुटुंब थोडं सैरभैर झालं होतं. कारणही तसंच होतं. शेवटी तिच्या एकाच सपोर्टवर, म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर तो एक खांबी तंबू होता की आजी एकटीच सर्वांची सपोर्ट सिस्टीम होती. कुणाला काही लागलं, काही वाईट वाटलं तर आजीपाशी जा, तिच्याशी बोला. तर ती सपोर्ट सिस्टीम अचानक निघून गेली आणि त्यांनी कुटुंब नक्कीच सैरभैर झालं होतं. परंतु जसजसा काळ पुढं जात होता तसं लक्षात येत गेलं की आजी नुसती सपोर्ट सिस्टीम नव्हती, तर कुठेतरी तिने आमची जी मुळं आहेत ती पण तेवढीच खोलवर रुजवली होती. त्यामुळं हे कुटुंब आमचं परत तेवढ्याच ताकदीने सावरलं. ती गेली तेव्हा असं वाटायचं की ओसाड माझे घर मुळी नाही बघाया सारखे, ओसाड माझे घर मुळी नाही बघाया सारखे, हे आसवांचे तेवढे तोरण अद्याप राहिले. ही परिस्थिती हळूहळू बदलत गेली. जशी वर्ष पुढे गेली, शेवटी प्रत्येक गोष्टीवर काळ हेच एक सोल्युशन असतं. तसंच हे होत गेलं. जसा काळ पुढे सरकत गेला तर तिच्या नसण्याच्या दुःखाची जागा ती मला लाभली याच्या आनंदाने घेतली आणि म्हणूनच हा पुण्यस्मरणाचा सोहळा हळूहळू गौरव सोहळ्याकडे वाटचाल करत आज ह्या कंडिशनपर्यंत पोहोचलेला आहे. शेवटी काळ कसा असतो बघा. रिता रिता येतो दिस रित्या हाती सांज जाते, रिता रिता येतो दिस रित्या हाती सांज जाते, एकसुरी गरा गरा काळ फिरवितो जाते. ह्या काळासोबत त्या गोष्टी मागे पडल्या, तिच्या दुःखाची सल कमी झाली आणि आज हा गौरव सोहळा आम्हाला लाभण्याचा सोहळा म्हणून साजरा करीत आहोत. आजी आणि नातवाचं जे नातं असतं त्या नात्यामध्ये जे काही चांगलं असू शकतं ते सर्व मला लाभलं. मी नक्कीच मला फार नशीबवान समजतो. तिच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्या गोष्टी ऐकणं असो, कुठे काही बक्षीस मिळालं तर तिने कौतुक करणं असो, तिच्याशी चालणारी चेष्टा मस्करी असो, किंवा तिने पदराने माझं डोकं पुसणं असो,
किंवा तिने तिच्या पदराला माझा हात पुसणं. आता ती गेली तेव्हा कळतंय की बाबा इतकं निरपेक्ष प्रेम करणारी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं यासारखं दुसरं भाग्य नाही. सगळा विषय हा तिचा मनापासून मनापर्यंत जाणारा होता. तिचं निरपेक्ष मातृहृदय कसं असतं बघा, या पुढच्या 2 ओळीत ते सगळं सामावून जाईल. मैंने रोते हुए पोछे थे किसी दिन आंसू, मैंने रोते हुए पोछे थे किसी दिन आंसू, मुद्दतों माने नहीं धोया दुपट्टा अपना. म्हणजे ती जी काही भावना असायची तिची की माझं बाळ आहे, प्रत्येक माणूस माझा आहे, प्रत्येक घरातली व्यक्ती ही माझी आहे आणि त्याला मनाला भिडणारं प्रेम ती करायची. आता हा सोहळा तिच्या आपण मातृत्वाचा साजरा करतो, पण मला नेहमीच असं वाटत राहतं की प्रत्येक माता ही एक व्यक्ती सुद्धा असते आणि ती फक्त माता म्हणून श्रेष्ठ नव्हती, तर तिचं व्यक्तिमत्व सुद्धा तेवढंच श्रेष्ठ होतं. मध्यंतरी आता यूट्यूबवर म्हणा किंवा इकडे बरेच सारे आपले लेक्चर्स वगैरे ऐकण्यात येत असतात. ते जिम रॉन म्हणून अमेरिकेतले प्रसिद्ध पब्लिक स्पीकर आहेत, त्यांचं एक मला लेक्चर ऐकण्यात आलं मध्यंतरी. ते लेक्चर होतं ह्युमन मॅनेजमेंट रिलेटेड. तर आता आजीच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलताना हा रेफरन्स यायचं कारण असं की त्यांनी त्यात एक कन्सेप्ट सांगितलं की तुम्ही कुणाकडनं जर एखादी सर्व्हिस घेताय आणि त्याला छोटा काहीतरी रिवॉर्ड देताय, समजा आपण हॉटेलमध्ये जातोय, वेटरला 20 रुपये टिप देतोय, तर तुम्ही त्याला आधी टिप द्या आणि त्याला ग्रेसफुली द्या. तो तुम्हाला कशी सर्व्हिस देतो तुम्ही बघा, काय त्याचा इम्पॅक्ट होतो बघा. हे ते सांगत होते ह्युमन मॅनेजमेंट स्किल्समध्ये. मला तो कन्सेप्ट आवडला, भावला. 2 मिनटं मी विचार केला की आपण ठिकठिकाणी जॉब केला, रोज एवढे क्लायंट लोकांना भेटतो, पण एवढा साधा कन्सेप्ट आहे जो कधी कोणी सांगितला नाही किंवा कधी ऐकण्यात पण आला नाही आपल्या, किंवा असा कोणी विचार पण करत नाही. आणि मग असंच आठवलं की कधीतरी आजीच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्या जुन्या गोष्टी ऐकताना की जेव्हा वासुंदे गावात ती होती, तर गावात शेत जमिनीला जेव्हा मजूर लोक यायचे तिच्याकडं, तर त्यांना सालाला ते धान्य घालावं लागायचं. तर आजी सांगायची की मी 3 महिने किंवा 6 महिने आगाऊ त्यांना धान्य द्यायचे. जेव्हा लागवडीची पुढची वेळ यायची तेव्हा गावात कुणालाही मजूर मिळाला नाही तरी माझ्या शेतामध्ये मजूर कामाला असायचा. म्हणजे आता कोणीतरी अमेरिकेमध्ये जी गोष्ट सांगतंय ती गोष्ट वासुंद्यासारख्या गावात एक स्त्री जर इम्प्लिमेंट करतीये तर ते किती मोठं एक विद्यापीठ होतं. कदाचित असं वाटतं की आपणच काही शिकायला कमी पडतोय का, किंवा आपल्याकडनंच ते व्यक्तिमत्व पूर्ण उलगडलं गेलं नाही, म्हणून कदाचित तिच्या आशीर्वादाने हा सोहळा सलग 12 वर्ष होतोय आणि दरवेळेस तिच्या व्यक्तिमत्वाचे नवीन पैलू आमच्याही समोर येतात. आणि त्या निमित्ताने शेवटी कसं असतं की आई आणि मुलगा यांचं नातं जसं म्हणतात की 9 महिने बाकीच्यांपेक्षा जास्त असतं, पण हे मुलाच्या जन्माच्या आधीचं झालं. आई गेल्यानंतर काय होतंय, तर आई गेल्यानंतर तर ते नातं आजन्माचंच आहे. म्हणजे जे काम तिने आयुष्यभर केलं, कुटुंब एकत्र ठेवण्याचं काम केलं, सर्वांना एकत्र बांधण्याचं काम केलं, ते आज गेल्यानंतर म्हणजे आता आमच्या घरी बाकी सण समारंभ सगळे होतात, पण ह्या कार्यक्रमासाठी सगळी लोक ज्या हिरिरीने येतात, काका असतील, बाकी सगळे असतील, जेवढा सहभाग होतो तेवढा बाकी ना दिवाळीला होऊ शकतो ना कोणत्या सणाला होऊ शकतो. पण आजी अजूनही ते काम तेवढ्याच यांनी करते की सर्वांना बांधून ठेवलंय. आज तिची सगळी मुलं इथं आहेत, नातवंड इथं आहेत, तर हे काम गेल्यानंतरही जी माता 12 वर्ष करू शकते आणि तिच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्वांच्या प्रेरणेने हे काम असंच अखंड चालू राहणार आहे याची मला नक्कीच खात्री आहे. तर अशा मातेला मी मनापासून अभिवादन करतो, तसेच आजच्या सर्व सत्कारमूर्ती मातांनाही अभिवादन करतो. हा मातृत्वाचा गौरव सोहळा असाच वर्षानुवर्ष नक्कीच चालू राहील याची तुम्हाला साळुंखे कुटुंबियांच्या वतीने ग्वाही देतो. शेवटी एवढंच म्हणतो की चलती फिरती आंखों से अजा देखी है, चलती फिरती आंखों से अजा देखी है, मैंने जन्नत तो नहीं देखी माँ देखी है, मैंने जन्नत तो नहीं देखी माँ देखी है. धन्यवाद. नातू आहे आणि आमचे मोठे बंधू अनिलराव साळुंखेंचा हा चिरंजीव रोहित साळुंखे हा आर्किटेक्ट आहे, त्याच्यामुळे त्याला सगळं क्लायंट डेप्थची समजली आणि तो म्हणत होता की जसा कार्यक्रम पुढे चालला आहे 12 वर्षापर्यंत आला तो मुरत चालला आहे. जसं आपण म्हणतो ना की जुना मध हा फार टिकतो, म्हणजे जी चांगली गोष्ट आहे ती टिकाऊ असते असं त्याचं म्हणणं होतं. आणि तो असा होता की असं म्हटलं की मांडीवर झोपताना फार त्याला बरं वाटायचं, पण हा रोहित असा होता ना की आईचं त्याला हे फार वाटायचं काय की कधी एकदा जाऊन आईच्या पदराला डोकं पुसतो असा हा रोहित बाळ होत आहे. पण आता ते बाळ मोठं झालं आहे, आर्किटेक्ट झालं.
आणि ते भावनिक झालेलं आहे. तर ठीक आहे, फार सुंदर मनोगत व्यक्त केलं. आता मी कार्यक्रमातील पुढील बाईचे मोठे चिरंजीव अनिल बाबूराव साळुंके यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपण हा जो मातृगौरव सोहळ्याचा कार्यक्रम करत आहोत हे आता 12वं वर्ष आहे. कोणतंही तप करायचं म्हणलं ना तर निदान 12 वर्ष करावं लागतं. तर हे आता तपपूर्ती वर्ष म्हटलं तरी हरकत नाही. आपण आता तपपूर्ती वर्षामध्ये आलेलो आहोत आणि असं तप 12च्या पटीत सतत चालू राहील याची मला खात्री आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठलराव लहाने साहेब ते थोड्याच वेळात इथे येत आहेत. आमच्या नेहमी सपोर्ट करणाऱ्या आणि आईची महती मोठ्या रोचक शब्दामध्ये वर्णन करणाऱ्या लक्ष्मी दिदी, त्यांच्याबरोबर आलेल्या दुसऱ्या दिदी, मला त्यांचं नाव माहीत नाही, आमचे दादाजी, आणि आजच्या सत्कारमूर्ती तीनही माता, ठुबे माता आहेत, जाधव माता आहेत आणि लहाने माता आहेत. आणि आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी, मी सर्वांना प्रथम वंदन करतो. आपण हा कार्यक्रम जो करतो तर काही व्यक्ती आम्हाला विचारतात की तो तुम्ही दरवर्षी कशा करताय. म्हटलं आता याच्यामध्ये जो आम्हाला आनंद मिळतो ना तो कुठेच नाही आहे. की आपली जी आई गेली तर आम्हाला दरवर्षी नवीन 3 माता मिळतात ना. आम्ही हा कार्यक्रम करतो म्हणजे आम्हाला माता पाहिजे. आमची आई गेली म्हणून आम्ही काय पोरके झालो किंवा रडत बसलो असं नाही. तर आम्हाला माता पाहिजे म्हणून आम्ही हा कार्यक्रम करतो. आणि आम्हाला दरवर्षी 3 माता मिळतात. त्यांचं छत्र आमच्यावर पांघरलं जातं आणि कुटुंबाला एक स्थिरता जी पाहिजे ती मिळते. आमची आई म्हणजे ते वेगळंच रसायन होतं असं म्हटलं तरी हरकत नाही. आम्ही लहान असताना गावाकडे वासुंद्याला आई आता शेतीच करायची. म्हणजे शेतावर जायचं, म्हणजे शेतावर जाताना आता रविवारची सुट्टी असली म्हणजे मी आईबरोबर शेतावर जायचो. तर तिकडं शेतात निघताना डोक्यावर पाटी, त्याच्यात भाकरी, ताकाचं एक मडकं, भाजीचं एखादी चरवी, असं बरंच ओझं डोक्यावर असायचं. आणि ती मळ्यात निघायची, मी तिच्या पाठीमागं मोकळाच निघायचो. आता मी असा लहान होतो ऋग्वेदसारखा. आणि ती चालताना गावातून निघताना ती चप्पल हातात घ्यायची काढून, आणि ऊन असायचं, तिचे पाय भाजायचे. मी पुढे गेल्यावर विचारला तिला प्रश्न, तू चप्पल का हातात घेती? चप्पल आपल्याला पायात घालण्याकरता दिली आणि तू हातात घेते. ती म्हणे, भाऊ तसं नाही. आपल्या गावातून काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी मान्यवर असतात, त्यांच्या समोर त्यांचा आदर राखण्याकरता चप्पल पायात घालू नये. म्हणजे ज्येष्ठांचा आदर कसा करावा हे मला परत वेगळं सांगायची गरज पडली नाही. म्हणजे आईने तिच्या कृतीतून मला दाखवून दिलं, म्हणजे आम्हाला सर्वात मुलांना दाखवून दिलं ते. आणि म्हणजे ती आणि पहाटे ती दररोज 4ला उठायची. 4ला उठून ते दळण दळायचं. त्यावेळेस गिरणी नव्हती. मग जात्यावर दळण दळायची आणि दळण दळताना त्याच्यात गाणं म्हणायची. त्या गाण्यात माझं नाव यायचं. त्याच्यामुळे मला फार आनंद वाटायचा. ते गाणं जे म्हणायची त्याच्यात माझं नाव घेतलं जायचं मधीच. ते काहीतरी ॲडजस्टमेंट असायची त्यांची. मला एक वेगळाच आनंद मिळायचा. मग तेव्हापासून मला जी पहाटे उठायची सवय लागली ती मी आजपर्यंत पहाटे उठतो दररोज. म्हणजे 4-4:30ला मी उठतो. का तर ती केवळ आईने धडा दिला आहे तो. आणि आईचं म्हणणं होतं की पहाटे लवकर उठलं पाहिजे, म्हणून मी उठतो आणि त्याचा मला आनंद मिळतो. म्हणजे जीवनामध्ये आनंदाच्या गोष्टी किंवा निर्भेळ प्रेम जे आहे ते फक्त आईच देते
असं यातून मला सांगायचं आहे. आणि सतत आनंद जर मिळायचा असेल तर तो आईच्या सानिध्यात राहिलो तर मिळतोच. तर त्याच्यात म्हणजे आई पहाटे 4ला उठून दळण दळून ती आमच्याकडे बैल होती 16 वासुंद्याला, तर त्या बैलांना इकडं नांगरायला जायचं म्हणून त्यांना गवत आणावं लागायचं. आमच्या काकू आई ह्या दळण झाल्यावर गवताला जायच्या. गवताला जाताना आदल्या दिवशीच्या ज्या शेळ्या भाकरी होत्या असायच्या, त्या शेळ्या भाकरी ताकात भिजवलेल्या असायच्या आणि ते मडकं बरोबर घेऊन जायच्या. का तर काम करायचं म्हणलं भूक लागायची ना. आणि तिथून आल्यावर पुन्हा स्वयंपाक करून पाटी भरून मळ्यात जायचं, म्हणजे असं त्यांचा दिनक्रम होता. म्हणजे एवढं कष्ट, म्हणजे मला जे कळत होतं तेव्हापासून आमच्या काकू आई या सतत कष्ट करायच्या, पण त्या कष्टातून त्यांना फार आनंद मिळायचा. तर आमच्या घरी वासुंद्याला असताना सतत माणसांची वर्दळ असायची. तर आमची आई कुणी घरी आलं तर बिगर जेवता जायचं नाही. मग ते गड्यांची नातेवाईक असो, गड्यांची पोरं असो किंवा आपला जवळचा नातेवाईक असो, जेवण काय असायचं, पिठलं भाकरी त्याच्याबरोबर तोंडी लावायला किंवा दूध भाकरी त्याच्याबरोबर चटणी, असं साधं जेवण असायचं भाकरीचं. पण आई सांगायची आपल्या घरी कुणी आलं तरी निर्मुख गेलं नाही पाहिजे, म्हणजे ते काहीतरी खाऊनच गेलं पाहिजे. तसं ते इथून आपल्या घरातून जाता कामा नये. तर मग आईचं जे उद्देश होता तो आता आपल्या ह्या काळात थोडंसं अवघड आहे, नवीन काळ झाला आहे. तर मग तो उद्देश साध्य व्हावा त्याच्यामागे एक आमचा उद्देश हा कार्यक्रम करण्यामागे असा आहे की आपले सगळे मित्र पाहुणे रावळे यावेत कार्यक्रमाला, त्यांना एक जेवण देता यावं. आता दररोज तर काही कोणी घरी येत नाही, येणाऱ्यांना वेळ नाही आणि आपल्या घरच्यांनाही करायला वेळ नाही असं म्हणावं लागेल आत्ताच्या काळात. तर हे जे येणारे पाहुणे आहेत त्यांनी दरवर्षी आमच्याकडे यावं आणि आईच्या इच्छेकरता त्यांनी आमच्याकडून जेवूनच जावं अशी आमची इच्छा असते. म्हणून आम्ही हा एक कार्यक्रम करतो, तो एक उद्देश आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ही साधू संतांची भूमी आहे. ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय, एकनाथ महाराज ह्या साधू संतांच्या भूमीमध्ये आमची आई वारकरी होती, वडील वारकरी आहेत. तर आमची आई आणि वडील दोघे दिंडीला पायी जायचे पंढरपूरला. त्या काळात काय असं टेम्पोन गाड्या नव्हत्या. ते डोक्यावर गठुडं घ्यायचं, सगळं आपलं कपडे पुन्हा थोडेसे ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ डोक्यावर घेऊन पायी चालायचं. आता टेम्पो काय गाड्या काय सगळ्या गोष्टी सुविधा झाल्या. तर ती चालायचे जायचे, दरवर्षी जायचे. तर मला असं वाटायचं की बाबा इकडे गावाकडे काही ना खायला मिळत नाही म्हणून जाते तिकडे दिंडीला, असं मला वाटायचं. पण आई म्हणली भाऊ तसं नसतं, तिकडे वेगळं वातावरण असतं. तर मग ती दरवर्षी वारी करायची. मग काही काळांतराने तिथे थोडेसे वयामानाने गुडघे दुखायला लागले. मग तिने मला एक दिवस खंत व्यक्त केली की भाऊ माझे गुडघे दुखत आहेत, आता मला काय पुढच्या वेळेस वारीला जायला जमणार नाही. तू घरात मोठा आहे, तू ही वारीची परंपरा खंडित न होऊ देता तू ही परंपरा चालू ठेवली पाहिजे. मी लगेच होकार दिला. आणि मग माझ्या गळ्यात माळ नव्हती तेव्हा, तर म्हटलं आपण माळ घातली पाहिजे पहिली. मग अगोदर माळ घातली, नंतर पंढरपूरची वारी जवळ आली. मग म्हणलं आता कोणाबरोबर जायचं, तर सगळ्यात शिस्तप्रिय दिंडी डोंगरगंजची आहे असं मला समजलं. आमचे काकडे भाऊसाहेब पुढं जात होते, अगोदर आदल्या वर्षी गेले होते. तेव्हा म्हणले इकडंच आहे आपल्या दिंडीत गुरुवर्य जंगले शास्त्री महाराजांच्या. मग निर्णय घेतला की आपल्याला त्या दिंडीत जायचं. मग जायचं तर मग एकट्याने कसं जायचं, म्हणून मग आमच्या मावसबाईंनी, आमच्या वहिनी, आमचे दाजी ह्या सगळ्यांना फोन करू आम्ही हुळहुळ केलं की आपल्याला दिंडीला जायचं यावर्षी. मग आम्ही 15-20 जण जमा झालो आमच्या ग्रुपचे, म्हणजे नात्यातले क्लोज रिलेशनमधले. मग हा सगळा ग्रुप आम्ही बरोबर एक टेम्पो घेऊन जायचो, त्याच्यात एक पाण्याची टाकी, प्यायचं पाणी म्हणलं इकडचं तिकडचं पहिल्यावर आजारी पडायचे. मुळा डॅमचं 500 लिटरची टाकी ती याच्या टेम्पोत टाकायची आणि जायचं. आणि मग तो टेम्पो जेव्हा घरी आला आणि हा सगळा ग्रुप घरी आला की आपल्याला निघायचं आहे. मी आईच्या
पाया पडायला खाली वाकलो तर तिला तिच्या आनंदाश्रू आवरेना. तर मग तिला म्हणजे तिचा एवढा आनंदी चेहरा मी पहिल्यांदाच पाहिला. म्हणजे तेव्हा तर आम्ही ते सर्वजण गेलो तिकडे. एवढा मोठा आनंद मिळाला आम्हाला. तिकडे गेल्यावर कळलं की वारी म्हणजे काय असतं ते प्रत्येकाने अनुभवायचं असतं. कुणीतरी सांगायचं मग मी जाईल. आणि आता आम्ही कोणाला जर म्हटलं नवीन आमच्या मित्रांपैकी की बाबा आपल्याला वारीला जायचं आहे तर ते म्हणतात तिथं गेल्यावर झोपायचं कुठं, मग संडासला कुठं जायचं, मग आंघोळ कुठं करायची. त्यांना म्हणलं मी जिथं झोपेल ना तिथंच झोपायचं माझ्या शेजारी. जिथं संडासला मी जाईल तिथं तुम्ही जायचं, मी जिथं आंघोळ करेल तिथं करायची. म्हणजे अशा शंका कुशंका अनेकांच्या असतात. मग आणि तो आनंद खरोखरच असा आहे की जो जाईल त्यालाच कळतो. इथं बसून आणि उगाच गप्पा मारून तो आनंद कोणालाही मिळवता येत नाही. म्हणजे तिकडे गेल्यावर आपण संपूर्ण व्यापापासून दूर होतो, भगवंताशी एकरूप होतो. म्हणजे भगवंत भेटल्याचं एक समाधान मिळतं तिकडे गेल्यावर. म्हणजे जीवनाचं जे खरं रस आहे, रहस्य आहे ते तिकडे गेल्याशिवाय कळत नाही. तर ज्यांचे पाय अजून चालतात ना त्यांना मी खरोखरच विनंती करील की तुम्ही वारीला एकदा तरी जाऊन या. पायी जा, गाडीने नका जाऊ. तर पायी वारी जर केली तर तुमची बॉडी पण सुदृढ राहते, मन सुदृढ होतं आणि या जीवनात सतत आनंद मिळतो. मग तुम्हाला जगायचं आहे कशा करता? आनंदाकरताच जगायचं ना. तर आपण सगळ्यांनी जावं. ते केवळ हा आईचा मंत्र आहे आमच्या. तर एकदा म्हणजे नंतर आई जेव्हा आता शेवटच्या याला होती तर ती इथे ॲडमिट होती हॉस्पिटलला, ICUमध्ये होती आणि वारी तर जवळ आली. मग तिला आम्ही दोघं जोडीने गेलो. तिला म्हणले ह्या वर्षी आम्ही काय दिंडीला जात नाही. ती म्हणे अजिबात जमणार नाही. म्हटलं आज तू ॲडमिट आहे, ICUमध्ये आहे. ती म्हणे मी तुम्ही येऊपर्यंत मुळीच मारणार नाही, तुम्ही बिनधास्त जा. मग मी क्षणाचाही विलंब न लावता निर्णय घेतला आपल्याला जायचंय. आम्ही गेलो दिंडीला. ती दररोज तिकडून मोबाईल केला का ती मोबाईलवर इकडून बोलायची, भाऊ कुठपर्यंत पोहोचले, संध्याकाळी जेवले का, मग पाऊस लागला का, ऊन होतं का. म्हणजे एवढी बारकाईने चौकशी करायची. ती ICUमध्ये होती आणि खरोखरच ती आम्ही दिंडीहून येऊपर्यंत ओके झाली. आणि आता पांडुरंगाचीच कृपा म्हणायचं. आणि तिने जो शब्द दिला होता मी मुळीच मारणार नाही, तुम्ही चिंता करू नका आणि बिनधास्त जा. तर मग तेव्हापासून मी ठरवलं काही हो नाही करायची. म्हणजे आपण जो सातत्य ठेवलं त्याच्यापासून जो आनंद मिळतोय तो सतत आनंद घेत राहिला पाहिजे. म्हणजे ह्या आनंदाला पारावार नाही. ते कशामुळे नाही तर आमच्या आईने मंत्र दिला म्हणून नाही. म्हणजे कुठेही कीर्तन प्रवचन असलं ना आई मला सांगणार संध्याकाळी भाऊ आता तुला संध्याकाळी काही काम नाही ना आपण जाऊ कीर्तनाला. तिथे गेल्यावर त्या पूर्वी कीर्तनाला त्या शिडी कॅसेट मिळायच्या, शिडी मिळायच्या. तर तिथे गेल्यावर ते महाराजांचं कीर्तन उत्तम झालं की भाऊ त्यांची शिडी घेऊ. तिच्याकडे पिशवी असायची अशी अडकवलेली. ती पिशवी काढणार, ती स्वतःचे पैसे काढून ती शिडी घ्यायची. मी म्हणले अरे थांब ना बाई मी देतो पैसे. नाही नाही मी देते. म्हणजे ती घेणार आणि गाडीमध्ये बसल्याबरोबर भाऊ लाव ही शिडी लगेच चालू कर. म्हणजे तिने परमार्थात कसं घ्यायचं यांना तिचं म्हणजे ते सुरुवातीपासून त्या पद्धतीने आम्हाला हळूहळू सगळ्या भावंडांना या परमार्थामध्ये घेतल्यामुळं आम्हाला जो काय सगळा आनंद पाहिजे ना तो आनंदच आनंद. मला तर एवढा आनंद आहे का कुठं ठेवावा आणि कोणाला द्यावा. मी मस्त वाटितो पण ते तरी संपत नाही. ही आनंद ही गोष्ट अशी आहे की वाटून संपणारी नाही, ती उलट वाढणारी आहे. त्याच्यामुळं ते हा मंत्र आईचा आहे आमच्या की आनंद कसा मिळवायचा आणि कसा वाटायचा. म्हणजे आमची आई एखाद्या कार्यक्रमाला जर गेली ना कुठं लग्नामध्ये असो किंवा कुठं कोणाचा दुसरा कार्यक्रम असो की तिच्या भोवती सगळं घोळकं जमायचं आमच्या नात्यातलं. ती प्रत्येकाची चौकशी करणार आणि तिची एवढी मेमरी स्ट्रॉंग होती ना तिला प्रत्येकाचं नाव माहीत, त्यांच्या मुलांची नावं माहीत, त्यांच्या सुनांची नावं माहीत, सगळं माहीत. आम्हाला अजून नाव माहीत नाही त्या नवीन पिढीची पण तिला सगळी मेमरी स्ट्रॉंग एवढी असायची की सगळ्यांची नावं पूर्णपणे पाठच होती म्हणायचं.
तर ती प्रत्येकाला बारकाईने चौकशी करायची. तुमच्या यात सुनाचं कसं आहे, नातवाचं कसं आहे, हा मुलगा काय करतो, तो मुलगा काय करतो, ह्या मुलीचं लग्न जमलं का, म्हणजे एवढी बारकाईने चौकशी. मग त्या प्रत्येक नातेवाईकाला ती हवीशी वाटायची की. आणि घरी आमच्या इथं सुद्धा तिला भेटण्याकरता अनेक जण यायचे की चला आईला यांना भेटून येऊ, आमच्या मावस बहिणी हे ते, चला मावशीला भेटून येऊ, आमचे दाजी आक्का सगळे यायचे. पण आता ती गेल्यापासून जरा पाहुण्यांची संख्या कमी झाली ना, की आई असताना जी वर्दळ होती, जी घरी येण्याची पद्धत लोकांची होती ती कमी झाली. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये कसं सामर्थ्य असतं ते ती व्यक्ती गेल्यावरच कळतं. आणि ती व्यक्ती आपल्यातून गेली जरी असली तरी पण आपल्याला त्याची उणीव भासू नये म्हणून हा कार्यक्रम आम्ही सातत्याने पुढं करत राहणार आणि असाच कंटिन्यू चालू ठेवायचा असं आमचं म्हणजे सगळ्यांचं ठरलं आहे. सगळे कुटुंबीय याच्यामध्ये एवढे हिरिरीने भाग घेतात. आमच्या ह्या कार्यक्रमात 4 पिढ्या भाग घेत आहेत. आमचे वडील, आम्ही, आमची मुलं आणि आता ज्यांनी प्रार्थना म्हटली तो आमचा नातू, अशा 4 पिढ्या हा कार्यक्रम रन करतायत. म्हणजे प्रत्येकजण हा कार्यक्रम जवळ आला की म्हणतो आपण काय करायचं, म्हणजे प्रत्येकाला कामं वाटून दिले. आमचा ऋग्वेद म्हणतो बाबा मी खुर्च्या पुसतो, चला कार्यालयात, चला इकडं. मी प्रार्थना म्हणतो मला पहिला नंबर घ्या. म्हणजे हे उत्साह जो आहे ना तो तिकडून आला, बीजरूपाने आमच्या आईकडून आलाय. म्हणजे त्या आईने आमच्यात हे जे बीज रोवलंय ते बीज असंच सतत वाढत राहील, रुजत राहील आणि त्याचा जो वेल आहे तो निश्चित गगनाला भिडल्याशिवाय राहणार नाही. आमच्या ह्या 4ही पिढ्यांमध्ये जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत हा कार्यक्रम चालू राहील. मी तर म्हणेल ह्या ज्या माता इथं माता भगिनी बसल्यात ना, ह्या सगळ्याच आदर्श माता व्हाव्यात. होतील का होतील, हा कार्यक्रम सतत चालू राहणार आहे, वर्षानुवर्ष चालणार आहे. आता काहींचं वय कमी असेल, आदर्श माता त्या पण आहेत, पण आम्हाला त्यांना घेता येत नाही की बा 60च्या पुढची असावी असा आमचा एक क्रायटेरिया आहे. तर मग ह्या सगळ्या माता आदर्शच आहेत. पण आता आपल्या प्रातिनिधिक स्वरूपात आपण दरवर्षी 3 माता निवडतो. तर यापुढेही हळूहळू सगळ्या माता आदर्श व्हाव्यात, त्यांचा इथं आदर सत्कार व्हावा आमच्या हस्ते, अशी मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. 5 डिग्र्या आहेत, BE आहेत, ME आहेत, AMI आहेत, लॉ आहेत, LLB, LLM आणि अनेक डिग्र्या. आणि हे काय काय करतात काय, तर पहाटे 4ला उठतात, पण त्यांनी पुढचं नक्की सांगितलं नाही पहाटे 4ला उठून करतात काय. ते त्याच्यानंतर 5:30 ते 6:30 इथे मंदिरामध्ये भगवानराव फुलसुंदरांच्या मंदिरामध्ये काय करतात, योग शिक्षक म्हणून काम करतात. जेव्हा 21 जूनचा योगा डे असतो त्या दिवशी ते जिथं जिथं शक्य होईल ते पूर्ण दिवसभर योगा टीचर म्हणून ते काम करतात. कारण त्यांचं बघितलं असेल तुम्ही बॉडीचा फिटनेस, त्यांच्या माइंडचा फिटनेस आणि त्यांचा प्रत्येक शब्द हा ओथंबलेला होता. तर हे साधारण गोष्ट नाही आहे. आमची आई काय म्हणायची, माझा मोठा भाऊ आहे ना अनिल, हा ना ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वर आहे माझा. तर इतकं ते प्रेमळ व्यक्तिमत्व. आणि आमचे मोठे म्हणजे आमचे जे वडील आहेत, आता वय वर्ष 96 आहेत, 1 नंबरला बसलेत बघा, पांढरा फेटा घालून ते आमचे वडील आहेत, गळ्यात उपरणं आहे. तर त्यांना रोज ते ज्ञानेश्वरीचं एक स्टँजा, एक पॅरेग्राफ वाचून दाखवतं. त्यांना ऐकायला येत नाही हो, पण हे वाचून दाखवतात. हा काय प्रकार आहे, याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात आईवडिलांविषयी आत्मीयता. कारण ते जे जे बोलत होते ना ते प्रॅक्टिकली ते करतात. आणि मग आम्ही जेव्हा छोटी भावंडं आहोत, 3 भावंडं, आमच्या 2 तर मोठ्या बहिणी आहेत, त्या आम्हाला मातृतुल्य आहेत. त्यांच्याकडे आपण प्रत्येक गोष्ट आम्ही बघत असतो की ह्या आमच्या माता, आमची आई नाही आहे, पण आईने केवढं मोठं भांडवल, केवढं मोठं प्रेम मागे ठेवलं. त्या मोठ्या 2 बहिणी, आमचा मोठा भाऊ, माझा एक जुळा भाऊ, एक छोटा अविनाश, तो हे असताच मातृवत्सल आहे. कोविडच्या काळामध्ये त्याने हजारो पेशंट्सला, तो फार्मासिस्ट आहे, हजारो पेशंट्सला लिटरली मदत केलेली आणि त्यांचे प्राण वाचवलेले आहेत. तर हे असं अचानक होत नाही, ही मॅजिक नाही. याच्यासाठी कष्ट असतात, याच्यासाठी आराधना असते. अध्यात्म म्हणजे ही जशी आराधना असते ना, तसे ओथंबलेले शब्द हे काय नुसतं कवी काव्य पेपरवर घेऊन बोलायची गोष्ट नाही, हे मुरावं लागतं.
आणि बरेच वर्ष ते मुरल्यानंतर हा सर येस सर वेलकम या या या. तर असं हे असतं. तर असं हे आई म्हणून हे जगणं असं म्हणून ते म्हणलं की शेवटच्या थेंबापर्यंत मी काय करेल जगेल आणि हा कार्यक्रम आम्ही करू. आणि हॅट्स ऑफ टू यू की तुम्ही एवढ्या संख्येने येत आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची फार कार्ड छापत नाही. फक्त त्यांना माहीत झालं आहे की हा मातृवत्सल प्रोग्राम आहे, म्हणजेच पितृवत्सल पण आहे. कारण त्याला पण मातेचं हृदय असतं. माता म्हणजे काय इज अ फॉर्म ऑफ लेडी असं नाही आहे, हायर फॉर्म येतो आई. जे फग्गू शिंदेंनी आम्हाला सांगितलं होतं की जेव्हा वडीलसुद्धा फार प्रेम करतात तोही मातृच असतो, मातृवत्सल. म्हणून मातृ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आपल्या देशालाही वंदे मातरम म्हणजे वंदे मातरमध्ये मातांना आमचा सालूट. तर अतिशय सुंदर आणि उद्बोधक खूप खूप धन्यवाद आमच्या मोठ्या बंधूंचा. आणि दिदींचंही खूप खूप धन्यवाद. आपणही फार सुंदर पद्धतीने आम्हाला सांगितलं. आपल्याकडे अनेक मान्यवर आलेले आहेत. माननीय श्री राजेंद्रजी बलदोटा, अहमदनगर जिल्हा सेक्रेटरी केमिस्ट असोसिएशन, ते कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदरपासून आले. त्यांचे खूप खूप अभिनंदन. प्रत्येक कार्यक्रमात ते आपल्या येतात. तसेच श्री दत्तात्रय गाडळकर सर, शहर अध्यक्ष केमिस्ट असोसिएशन, हेही कार्यक्रमात हजर झालेले, त्यांचे खूप खूप आभार. तसंच लोटके सर, खोसे सर पारनेरवरून आले आणि अनेक आपले नातेवाईक. तिथला प्रत्येकच मान्यवर आहे, तिथं प्रत्येकच मान्यवर आहे. कारण प्रत्येकाला मान्यवर व्हायचे, मातृहृदयी व्हायचे. आपण तर समाजामध्ये भरपूर गोष्टी करत असतो, मोठे होतो, पोस्ट घेतो, प्रॉपर्टी कमवतो. पण ही जी प्रॉपर्टी आहे ना, आईचं प्रेम, की जे तुम्ही आता बघितलं असेल की आमच्या मोठ्या बंधू अनिलरावांच्या किंवा आमचा छोटा जोडा भाऊ अशोकही ज्या तिडकीनी बोलत होता, ते प्रेम इनबिल्ट आहे, ते डीप रूटेड आहे. किंवा आमचा रोहित जो बोलला नातू, म्हणजे माझा पुतण्या, साहेबांचा चिरंजीव आणि आजीचा नातू, तो लढेवाळपणे त्या आईचा पदर आणि ओलं डोकं पुसणं काय मजा असते ती त्यालाच माहिती आहे. किंवा आपल्या बऱ्याच जणांना माहिती आहे, आपल्या पिढीला ते माहिती आहे. पण जी छोटी बालकं असतील ना, त्यांनी हा आनंद घ्यावा. नवीन मातांच्या डोक्याला पदराला डोकं पुसावं, प्रेम ते काय असतं हे समजेल. आणि मग जे आता आमचे मोठे बंधू म्हणले की हा निखळ प्रेम आहे, हा वाहता झरा आहे. आणि त्या वाहत्या झरामध्ये ते काय करतात, वाट चालायला लागतात, पंढरपूरची वाट चालायला लागतात. ते काय करतात, अनेक वारकरी, ते हा वारकरी म्हणजे काय नुसतं पंढरपूरला जाणं असं त्यांचं म्हणणं नव्हतं. तुमचा प्रवास, एक आत्म्याचा प्रवास अनंताकडे असतो. ते जीवन सोडण्यापूर्वीचं जे एनरिचमेंट ऑफ द लाईफ म्हणतो ना, ते करून तुम्हाला जायचं आहे. आणि हा भाव हे आम्ही कोणीच नाही आहे, खरंच सांगतो. आम्ही भावंड कोणीच नाही आहेत किंवा आमच्या बहिणी कोणीच नाही आहेत. हे फक्त त्या मातेचं, जे आता तुम्ही बघत असाल, एक अतिशय उंद व्यक्तिमत्व. मी काल त्या फोटोकडे बारकाईने बघत होतो की म्हणलं काय तेजमय दिसतोय हा चेहरा. म्हणजे 12 वर्ष, जसं वर्ष वाढत चाललंय ना, बाईचा चेहरा निखरत चाललाय. म्हणजे हे कसं होतं, हे बीज रूपामध्ये असतं आणि तो बीजाला वृक्ष, फळं येतात आणि आलेला प्रत्येक जणसुद्धा इथं थांबलेला असतो. मी बघतो कित्येक माता ह्या प्रोग्राममध्ये भावनिक होतात. आता मी पण फार तसा कडक माणूस आहे. मी डेप्टी कमिशनर सरकारी याच्यात असल्यामुळे मला काही बाकीचं समजत नव्हतं, भावना वगैरे. पण मीही हळवं होतो, कारण ते प्रेमच असे हो, माणसाला फक्त हळवं करतं ते प्रेम असतं, प्रेम आणि प्रेम. तर हा कार्यक्रम जो आहे ना, हा आपण असाच चालू ठेवू, आपण चालू ठेवू. हा साळुंके परिवार हा कार्यक्रम चालू होतो. हे तुम्ही इथे येणारा प्रत्येक जण ह्या कार्यक्रमाचा इंटिग्रल पार्ट आहे. आम्ही एक टेम्पररी करतो, खुर्च्या पुसायचं काम, मॅनेजमेंट फक्त जेवणाचं काम वगैरे. पण आमच्या मागची शक्ती तुम्ही आहात. तुम्ही प्रत्येक जण जो खुर्चीत आलेला आहे तो प्रत्येक जण आहे. तर तुमच्या शक्तीमुळं हा कार्यक्रम अव्याहत चालू राहील आणि फार सुंदर पद्धतीने हा एका उच्चांकापर्यंत जाईल. आणि उच्चांकापर्यंत जाईल म्हणजे काय, की एक हृदयस्थ भावना, हृदयस्थ ओलावा हा वृद्धिंगत होत जाईल. आणि जीवनात दुसरं काय हवं असतं आपल्याला, आपली जी नाते असतात, आई वडील, लग्न झाल्यानंतर पती पत्नी किंवा भावंड, म्हणजे काय असतो, हेच ते असतं. आणि मला असं वाटतंय याच भावनेने आपण इथे आलेला असतात. आणि दरवर्षी आम्ही न बोलवता नुसतं आमचे मोठे बंधू फोन करतात, आम्ही व्हॉट्सअप मेसेजेस करतो आणि तेवढ्यावर येतात. तरी खूप मोठी गोष्ट आहे. अजून एक आपले मान्यवर आलेले आहेत, आपल्या शेवगाव परिसरातील आणि जिल्ह्यातील नामांकित ॲडव्होकेट विजयरावजी काकडे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य. आणि त्यांनाही हा कार्यक्रम आवडतो, अगत्याने ते हजर राहतात. खूप खूप आभार आपले. हा कार्यक्रम
एका वेगळ्या उंचीवर जाण्याचं कारण मी माझं एक उदाहरण आदरणीय सरांचं आगमन झालेलं आहे, डॉक्टर विठ्ठलरावजी जाधव. आपण एक स्टँडिंग ओव्हेशन देऊ, फार महान व्यक्ती आहे. एकच मिनिट फक्त उभं राहा. आदरणीय डॉक्टर विठ्ठलराव लहाने सर, प्रख्यात प्लास्टिक सर्जन यांचं ह्या मातृहृदयी मातृस्पर्शी कार्यक्रमासाठी आगमन होत आहे. आणि ही जी महनीय व्यक्ती आहे ना, डॉक्टर विठ्ठलरावजी लहाने, हा सुद्धा तेवढाच उमदा व्यक्ती आहे, तेवढाच मातृहृदयी आहे. एक पेटलेलं जागृत जाज्वल्य ज्योत असणार आहे व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद. सर्वांनी खाली बसायचे. खूप खूप धन्यवाद. कार्यालयात त्यांचा तो प्रोग्राम बघितला होता. सर बाईच्या फोटोला हार घालतायत आणि पूजन करतायत. आणि श्रीमती अंजनाबाई लहाने, कृपया आपापल्या मातांना आपल्या व्हॉलंटियर्सनी त्यांच्या कुटुंबियांनी स्टेजपर्यंत आणून सोडावं अशी नम्र विनंती आहे. मातृहृदयाचे व्यक्ती आदरणीय आमचे पिता बाबूरावजी साळुंखे, वय वर्ष 96+, हे आमचं प्रेरणास्थान. आई गेल्यानंतरही धीटाने ते बघतायत की मुलं कसा कार्यक्रम करतायत, काय मॅनेजमेंट करतायत, बारीक चौकशी करतायत. आणि आजही ते कोविडमधूनही बाहेर पडून अतिशय सुदृढ असं त्यांचं व्यवस्थापन असणारं हे आमचं व्यक्तिमत्व आहे, आमचा आदर्श आहे. आमचे वडील बाबूरावजी साळुंखे तेही स्थानापन्न होत आहेत. आपल्या आदर्श माता स्टेजवर स्थानापन्न होत आहेत. सरांनी गळाभेट घेतलेली आहे. कारण एक आदर्शवत मातृ हृदय असणारा हा हे व्यक्तिमत्व आहे डॉक्टर विठ्ठलरावजी लहाने. तेही फार हलवे आहेत ना, कारण त्यांचे काही लेक्चर्स ऐकलीत ना, आई म्हटलं का ते डगमगतात, बिलकुल डगमगतात. आणि त्यांच्या आईला पण आजचा पुरस्कार देणार आहोत. हा सुद्धा एक दुर्मिळ योगायोग आहे, तेही येतीलच थोड्याच वेळामध्ये. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. पुढच्या आदर्श मातांचा सत्कार कार्यक्रम. आदर्श मातांचा परिचय आपण प्रथमतः करून घेणार आहोत. प्रथमतः सौ आनंदीबाई ठुबे यांचा परिचय कुमारी अभिलाषा अरुण साळुंखे करून देतील. राहुल अनिल साळुंखे करून देतील. मातृपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रख्यात प्लास्टिक सर्जन आदरणीय डॉक्टर विठ्ठल लहाने सर, आमचे बाबा आदरणीय बाबूराव साळुंखे, सर्व सत्कारमूर्ती आदर्श माता आणि उपस्थित मित्रपरिवार. खरं तर मोठ्या माणसांचा परिचय करून देण्याची गरज नसते. गरज असते त्यांच्या आजवरच्या जडणघडणीमध्ये त्यांनी केलेला संघर्ष, प्रचंड साधनेच्या बळावर स्वतःमध्ये निर्माण केलेली प्रतिभा, अनेक थोरा मोठ्यांच्या सहवासामधून आणि चारित्र्यातून त्यांच्यावर झालेले संस्कार समजावून घ्यायची. सरांचं पूर्ण नाव डॉक्टर विठ्ठल पुंडलिकराव लहाने. 10 जुलै 1969ला लातूर जिल्ह्यातील माकीगाव या छोट्याशा खेडेगावात सरांचा जन्म झाला. घरची परिस्थिती प्रचंड गरिबीची, सततचा दुष्काळ, घरामध्ये आणि गावामध्ये कुठल्याही प्रकारची शिक्षणाची पार्श्वभूमी नाही. गरिबीमध्ये कुठल्याही क्षणी शिक्षण बंद होऊ शकेल अशी परिस्थिती असताना प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर परिस्थितीशी संघर्ष करून सरांनी प्लास्टिक सर्जरीमधली भारतातली सर्वोच्च डिग्री MCH प्लास्टिक सर्जन ही डिग्री प्राप्त केली. सरांनी त्यांचे शालेय शिक्षण कामधेनू विद्यालय माकेगाव जिल्हा लातूर येथून पूर्ण केले. 11वी 12वी श्री राजर्षी शाहू कॉलेज लातूर येथून पूर्ण केले. MBBS ही डिग्री स्वामी रामानंद तीर्थ रुरल मेडिकल कॉलेज अंबाजोगाई येथून पूर्ण केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून सरांनी MS जनरल सर्जरी ही पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. विशेष गौरवाची बाब म्हणजे डॉक्टर विठ्ठल लहाने सरांनी MBBS परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून तब्बल 13 सुवर्ण पदके प्राप्त करण्याचा सन्मान मिळवला. सरांनी औरंगाबाद येथे 3 वर्षे निवासी डॉक्टर म्हणून काम केले.
तसेच सर औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लेक्चररही होते. ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई येथे सिनियर रेसिडेंट प्लास्टिक सर्जन म्हणून सर 2.5 वर्ष काम केले. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 1 वर्ष सरांनी सहयोगी प्राध्यापक म्हणूनही काम केले. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च कॉलेज लातूर येथे सर सहाय्यक प्राध्यापक आहेत. डॉक्टर लहाने हॉस्पिटल लातूर येथे सर कन्सल्टंट प्लास्टिक कॉस्मेटिक बर्न अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन म्हणून कार्यरत आहेत. एखाद्या व्यक्तीने निष्ठेने, निश्चयाने आणि सातत्य ठेवून काम केलं तर ते त्यांच्या क्षेत्रात परमोच्च स्थानापर्यंत पोहोचू शकतात. कुठल्याही प्रकारची सुट्टी न घेता दररोज 15 ते 18 तास काम करून गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी तळमळीने झटणारे ध्येयवेड व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर विठ्ठल लहाने सर. दुभंगलेले ओठ आणि टाळूवर तसेच बर्न केसेसवर महाराष्ट्रात सर्वाधिक शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम सरांनी केलेला आहे. आजवर 50,000हून अधिक शस्त्रक्रिया सरांनी केलेल्या आहेत. तसेच लाखो रुपये खर्च येणाऱ्या दररोज 2 ते 3 शस्त्रक्रिया विनामूल्य करून गरजू आणि गोरगरिबांची अविरतपणे निस्पृह भावनेने सर सेवा करीत आहेत. दरवर्षी साधारणपणे 600 ते 800 आणि आजवर 9,000हून अधिक शस्त्रक्रिया सरांनी विनामूल्य केलेल्या आहेत. प्लास्टिक सर्जरी क्षेत्रात एवढं अफाट काम करूनही डॉक्टर विठ्ठल लहाने सरांमधला विद्यार्थी संशोधक कधीही स्वस्थ बसला नाही. हे त्यांनी केलेल्या संशोधन कार्याकडे पाहून लक्षात येते. त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये संशोधन लेख सादर केले आहेत. डॉक्टर माथांगी रामकृष्णन यांनी लिहिलेल्या पुस्तकात पेडियाट्रिक बर्न मॅनेजमेंट या विषयावर त्यांनी सहलेखन केले आहे. तसेच प्लास्टिक सर्जन असोसिएशन, नॅशनल बर्न अकॅडमी ऑफ इंडिया व इंडियन मेडिकल असोसिएशन, सर्जन्स असोसिएशन, हँड सर्जरी असोसिएशन, रुरल सर्जन असोसिएशनचे ते आजीवन सभासद आहेत. हा सगळा प्रवास खडतर, थक्क करणारा व सर्वांसाठी प्रेरणादायी असा आहे. सरांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन शासनाच्या आणि इतर अनेक संस्थांकडून पुरस्कार देऊन सरांचा सन्मान करण्यात आला आहे. गरीब आणि गरजू रुग्णांसाठी केलेल्या कार्यासाठी शतायुषी पुरस्कार, विनामूल्य शस्त्रक्रियेच्या कार्यासाठी आधार समाजाचे पुरस्कार, त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी काशी विद्यापीठ पुरस्कार, राज्यस्तरीय आरोग्य रत्न पुरस्कार, एकमत आयकॉन पुरस्कार, या सर्व पुरस्कारातील मैलाचा दगड ठरावा असा एक पुरस्कार म्हणजे अमेरिकेच्या द स्माईल ट्रेन फाउंडेशन तर्फे दिला जाणारा द स्माईल ट्रेन हिरो अवॉर्ड सरांना 2007 साली प्राप्त झाला आहे. आजवर जगभरातील 12 प्लास्टिक सर्जनला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यापैकी डॉक्टर विठ्ठल लहाने सर हे एक. दुभंगलेले ओठ आणि टाळूंच्या शस्त्रक्रियेसाठी सरांचे अफाट काम पाहून द स्माईल ट्रेन फाउंडेशन अमेरिका या संस्थेकडून विनामूल्य शस्त्रक्रियांसाठी सरांना सर्वतोपरी मदत केली जाते. इतक्या मोठ्या पुरस्कारांचे मानकरी असणाऱ्या सरांना जेव्हा आम्ही कुटुंबीय भेटलो, सरांशी बोललो, तेव्हा असं लक्षात आलं की समाजामध्ये मिळून मिसळून राहणारी, प्रसंगी विरघळून जाणारी माणसं आपले पद, प्रतिष्ठा याचा कधीच गर्व बाळगत नाही. सरांच्या बोलण्यातील आपुलकी आणि आलेल्या माणसांना आपलंसं करून घेण्याची हतोटी पाहून आम्ही कुटुंबीय प्रचंड प्रभावित झालो. हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना होतयांचा सारथी. ह्या भावनेतनं सरांनी आजवर महाराष्ट्रभर गेल्या 20 वर्षामध्ये 1,500हून अधिक व्याख्यानं दिलेली आहेत. शिक्षण, संस्कृत भाषा यावर उच्चवर्णीयांचाच मक्तेदारी एकेकाळी होती. त्यावेळेस माऊलींनी आपला धर्मग्रंथ असणाऱ्या ज्ञानेश्वरी धर्मग्रंथ असणाऱ्या गीतेचे रूपांतर ज्ञानेश्वरीत करून सर्वसामान्यांपर्यंत ती पोहोचवली. अगदी त्याच प्रकारे लाखो रुपये खर्च होणारी प्लास्टिक सर्जरी ही फक्त श्रीमंतांची शाखा असतानाही लातूर या ठिकाणी स्वतःचे हॉस्पिटल उभारून जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर गरीब आणि गरजूंच्या प्लास्टिक सर्जरी विनामूल्य करण्याचं काम अविरतपणे करून अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक या माऊलींच्या उक्तीप्रमाणे आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्यातून गोरगरिबांच्या आयुष्यात सुख, आनंद निर्माण करणारे हे खरेखुरे विठ्ठल आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले. हे आपलं
परम भाग्य मी समजतो. या सेवाभावी, सामर्थ्यवान, ऋषितुल्य, मातृहृदयी अशा व्यक्तिमत्वाला मी माझ्या साळुंखे कुटुंबियाच्या आणि उपस्थित सर्वांच्या वतीने सलाम करतो. सलाम सलाम सलाम. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद राहुल. फार दणक्यात आणि फार सुंदर आणि फार वास्तव असा परिचय करून दिला. आम्ही भारावून गेलो सर. जागतिक क्रमवारीमध्ये प्लास्टिक सर्जरीत आपण 12वाच क्रमांक आहे. किती भाग्यवान आपण आहोत नाही. मातृहृदयाची व्यक्ती किती भाग्यवान असते बघा. एक मातृहृदयाचा जागतिक स्तरावरती 12वा नंबर असणारा प्लास्टिक सर्जन आपल्याला लाभलेला आहे. आता आपण याच्यानंतर माननीय अध्यक्षांचा सन्मान सोहळा करणार आहोत. तर मान्यवरांनी स्टेजवर यायचे. अनिल साळुंखे सरांचाही सत्कार व्हावा आणि ते आता निघालेलेच आहेत. 1-2च मिनटामध्ये येतील कारण सर ऑल द वे फ्रॉम लातूर आलेले आहेत. 4-5 तासाचा प्रवास करून आलेले आहेत. आणि कोणालाही वाटतं ना, हे म्हणतात मातृहृदय नाही का, कारण आपल्या आईसमोर व्हावं आणि त्या मातेला काय वाटेल की माझ्या मुलाचा सन्मान होतो आहे आणि त्या मुलाला काय वाटेल की माझ्या अध्यक्ष असताना मातृहृदय प्रोग्रामचा माझ्या मातेचा सत्कार माझ्यासमोर होतो आहे. ही साधारण गोष्ट नाही. फार दुर्मिळ योगायोग असतो मित्रांनो हा आयुष्यामध्ये. कारण हे सगळं कनेक्ट झालं पाहिजे आणि तो ईश्वर नियंता, तो भगवंत हे कनेक्ट करतो. हे कोणाला कनेक्ट करतो तर ह्या मातृहृदयी व्यक्तिमत्वांना, आणि ते कनेक्ट झालेलं आहे. तर करून घेऊया तोपर्यंत. प्रथमतः मी सौ आनंदीबाई ठुबे यांचा परिचय कुमारी अभिलाषा अरुण साळुंखे यांना विनंती करतो की त्यांनी सौ आनंदीबाई ठुबे कान्हूर पठार यांचा परिचय करून द्यावा. अभिलाषा अरुण साळुंखे. मातेचे नाव सौ आनंदीबाई देवराम ठुबे, राहणार कान्हूर पठार, तालुका पारनेर, वय 64, शिक्षण इयत्ता 9वी. सौ आनंदीबाई देवराम ठुबे यांना 2 मुले व 1 मुलगी असा परिवार आहे. सुरुवातीच्या काळात प्रपंच चालविण्यासाठी मोलमजुरी करावी लागली. त्यानंतर कोकण परिसरातील बांबूच्या कामठ्यांपासून तयार केलेल्या पाट्या व टोपल्या आणून कान्हूर पठार व तालुक्यातील मोठ्या गावच्या आठवडे बाजारात विक्रीचा व्यवसाय करून चरितार्थ चालविला. तसेच करवंद विक्रीचाही व्यवसाय केला. परिसरातील लोकांना कोकणातून विविध आजारासाठी आयुर्वेदिक औषधे आणून देण्याचेही काम केले. या कामी त्यांना त्यांचे संतोष व गोकुळ या मुलांनी साथ दिली. सौ आनंदीबाई यांचे 9वी पर्यंत शिक्षण झालेले असल्याने शिक्षणाचा महत्त्व त्यांना पटलेले होते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी अधिक लक्ष दिले. दोघेही पती-पत्नी आध्यात्मिक मार्गात असल्याने मुलांवर चांगले संस्कार करून श्रमाचं महत्त्व त्यांनी पटवून दिले होते. थोरला मुलगा संतोष यांनी अहमदनगर येथे MCS डिग्री पूर्ण केल्यानंतर प्रथम पुणे येथे IT क्षेत्रात नोकरी केली. सध्या ते अमेरिकेत ओकलहाम L&T इन्फोटेक कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. दुसरा मुलगा गोकुळ यांनी पारनेर व पुणे येथे MCA डिग्री पूर्ण केल्यानंतर सध्या ते लंडनमधील मँचेस्टर इन्फोसिस कंपनीमध्ये या कार्यरत आहे. मुलगी सौ प्रीती नवनाथ पारधी या BSc D.Ed असून शहापूर जवळच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. या कुटुंबांनी सामाजिक बांधिलकी जपताना जलसंधारणाच्या कामात तसेच विविध क्षेत्रात शैक्षणिक, आध्यात्मिक, वैद्यकीय स्वरूपाची मदत केली. एका मातेने कुटुंबाला दिलेली हीच खरीच संस्काराची शिदोरी म्हणावी लागेल. कुटुंबाच्या उभारणीत नक्कीच या मातेचे सिंहाचा वाटा आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणून आम्हा साळुंखे परिवाराकडून या आदर्श मातेचा आमचे त्रिवार वंदन. धन्यवाद. आणि बघा किती सामान्य परिवारातून असामान्य मुलांचं जीवन करिअर घडवलं. कारण गरिबी आडवी येत नाही कधी असामान्य व्हायला, हे त्यातनं दिसतं. जो आता परिचय करून दिला अभिलाषा आनंदीबाई ठुबेंचा, आता त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. त्यांचे जे कुटुंबीय असतील त्यांनी पण स्टेजवर यावं असं मी विनंती करतो आहे. सौ आनंदीबाई ठुबे. सौ आनंदीबाई देवराम ठुबे, आपण कान्हूर पठारसारख्या छोट्या गावात पंच करताना आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी कोकणातून बांबूच्या पाट्या टोपल्या आणून त्या परिसरातील बाजार, जत्रा येथे विक्री करून व मोलमजुरी करून त्यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. तसेच आपण एक आध्यात्मिक सामाजिक कार्याची जाण असणारं असं व्यक्तिमत्व आहात. आपल्याला स्वतःला शिक्षणाचं खूप महत्त्व असल्याने आपण आपली मुले अत्यंत कष्टातून उच्च शिक्षित केल्याने ते आज परदेशात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. मुलांकडून समाजातील गरजवंतांना, वृद्धाश्रमाला, शाळांना तसेच आध्यात्मिक कामासाठी
मदत मिळवून देण्याचे महान असं कार्य आपण केलं. आपली मुले सात्विक, प्रेमळ, प्रगत व समाजभूषण अशीच आपण घडवली. यातच आपल्या आयुष्याचं सार्थक आहे. म्हणूनच आपल्या कृतार्थ जीवनाचा गौरव व्हावा या भावनेतून व आपल्या कार्याचा आदरपूर्वक सन्मान व्हावा म्हणून आपणास वैकुंठवासी सौ जिजाबाई बाबूराव साळुंखे यांच्या 12व्या स्मृतिदिनी आदर्श माता पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे कला पाहुण्यांसोबत. धन्यवाद. धन्यवाद. सर्व कुटुंबियांनी खाली उतरायचे. फक्त आदर्श माता वर बसतील, बाकी कुटुंबियांनी खाली उतरायचे. दुसऱ्या माता यांचा परिचय सौ सीमा अशोक साळुंखे करून देतील. सौ निर्मला जाधव, सौ निर्मला सुभाष जाधव यांचा परिचय सीमा अशोक साळुंखे करून देतील. सरांच्या मातोश्रींचंही आगमन झालेलं आहे. त्यांचे टाळ्या वाजून एकदा आपण स्वागत करूया. श्रीमती अंजनाबाई लहाणे, आई वयस्कर आहेत, गुडघ्याचा त्रास आहे, पण आले. मोठे बंधू तात्याराव म्हणत होते आईचे गुडघे दुखत असतात. मागेच एकदा त्यांनी कार्यक्रमात सांगितलं होतं. आणि आईसाठी सर स्वतः चेअरवरनं उठून आईचा हात धरून आईला खुर्चीवर विराजमान करतायत. विनंती करतोय सौ सीमा अशोक साळुंखे यांनी सौ निर्मला सुभाष जाधव यांचा परिचय करून द्यावा. मातेचे नाव सौ निर्मला सुभाष जाधव. शिक्षण M.Com, BA, MA, बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स ग्रंथपाल. प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे सेवानिवृत्त आहे. पतीचे नाव सुभाष दत्तात्रय जाधव, हे ADCC बँक येथून सेवानिवृत्त आहे. माहेरचे नाव निर्मला रामराव थोरात, निमगाव जाळी. यांच्या आईवडिलांचे 5 भावंडांना प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण दिले. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की आपल्या घरात कुणीतरी डॉक्टर असावे, पण त्यावेळी शक्य झाले नाही. याचे शल्य मनामध्ये होतेच. म्हणून या मातेने आपल्या लग्नानंतर सासर व माहेर या दोन्हींमधून नवरत्न असे 9 डॉक्टर घडवण्याचे काम केले. जाधव मातांना वाचनाची, संगीताची तसेच गायनाची आवड आहे. यांनी शैक्षणिक सेवेत असताना विद्यार्थ्यांना करिअरसाठी मार्गदर्शन व मेडिकल प्रवेशासाठी मार्गदर्शन केले. तसेच गरजू विद्यार्थ्यांनाही शक्य तितकी मदत केली. या मातेचा मोठा मुलगा डॉक्टर स्वप्नील हा MS ENT सर्जन वाशी येथे कार्यरत आहे. मुलगी डॉक्टर शीतल आणि डॉक्टर सायली याही वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत. तसेच त्यांचे पुतणे, पुतण्या व भाची हेही वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहेत. आई वडिलांच्या संस्काराची शिदोरी घेऊन व तसेच सर्वांना आपल्याबरोबर घेऊन त्यांनी अध्यात्म व समाजसेवेचे अखंड कार्य पुढे चालू ठेवले आहे. म्हणूनच अशा या आदर्श मातेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन आम्ही साळुंखे परिवाराकडून त्रिवार वंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद. आता त्यांचा सत्कार करण्यात येईल. आदर्श माता सौ निर्मला सुभाष जाधव. आपण स्वतः त्यांच्या कुटुंबियांनी पण वरती यायचं स्टेजवरती. सौ निर्मला सुभाष जाधव, आपण स्वतः उच्च शिक्षित असून ज्ञानदानाच्या कार्यात भरीव योगदान केलं. आपण विद्यार्थ्यांना करिअर निवडताना सुयोग्य असं मार्गदर्शन केले. गरजूंना वेळोवेळी शैक्षणिक मदत आपणाकडून झाली. आपली स्वतःची मुले तसेच कुटुंबातील इतर मुले मुली आज समाजात प्रथित यश डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. प्रेम, आपुलकी, विश्वास या जोरावर एकत्र कुटुंबाची संस्कृती आपण टिकून धरली. एक स्त्री हे आपले जीवन समाजासाठी एक आदर्श आहे. म्हणूनच आपणास वैकुंठवासी सौ जिजाबाई बाबूराव साळुंखे यांच्या 12व्या स्मृतिदिनी आदर्श माता पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. टाळ्यांच्या कडकडात त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांचा बायोडाटामध्ये आपण बघितलं की त्यांनी नवरत्न, डॉक्टरकीमध्ये नवरत्न उभे केले. त्यांना मार्गदर्शन करून असे नवरत्न डॉक्टर्स तयार केले. म्हणून या मातेचा आपण सत्कार करत आहोत. एका सामान्य कुटुंबातून असामान्यत्वाकडे जाणारं असं हे व्यक्तिमत्व आहे.
सर्व कुटुंबियांनी खाली उतरायचे. आदर्श माता आपल्या खुर्चीवर स्थानापन्न होती. आपल्या तिसऱ्या आदर्श माता आपल्या खुर्चीवर स्थानापन्न होती. आपल्या तिसऱ्या आदर्श माता आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विठ्ठल लहाने सरांच्या यांच्या मातोश्री श्रीमती अंजनाबाई पुंडलिकराव लहाने यांचा परिचय सौ प्रियंका आदित्य आरोटे करून देतील. मातेचे नाव श्रीमती अंजनाबाई पुंडलिक लहाने, वय 86 वर्ष, राहणार माकेगाव, जिल्हा लातूर. अंजनाबाईंना घरात सर्व मुले माय म्हणतात. आईचे माहेर धर्मापुरी, तालुका परळी, जिल्हा बीड. आईला 3 भाऊ व त्या एकट्याच असल्याने त्या सर्वांच्या लाडक्या होत्या. वयाच्या 4थ्या वर्षी लग्न झाल्यामुळे बालपण हे सासरी काम करण्यातच गेले. आई अत्यंत गरीब, प्रामाणिक, इमानदार व कष्टाळू आहे हे व्यक्तिमत्व आहे. सासरची परिस्थिती गरिबाची असल्याने या मायेने स्वतःचे कष्ट करून 40 एकर जमीन कमवली. आईचा मोठा मुलगा, घरातील पहिलाच शिकलेला माणूस ते म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाने सर. सरांनी नंतर त्यांचे छोटे बंधू डॉक्टर विठ्ठल लहाने सर व 2 बहिणींना शिकवले. दुर्दैवाने 1992 मध्ये डॉक्टर तात्याराव लहाने सरांना दोन्ही किडनी खराब झाल्या. त्यावेळी अशा परिस्थितीत डॉक्टर तात्याराव लहाने सरांना या मातेने आपली किडनी दिली व त्या मुख्य डॉक्टरांना म्हणाल्या की माझी एक किडनी काढा व माझ्या लेकराला बसवा, पण समजा इथे काही अडचण आली तर माझी दुसरीही किडनी काढा व माझ्या लेकराला बसवा. हे फक्त जगात एक आई आणि आईच म्हणू शकते. अशा या आईने आपल्या मातृत्व आणि दातृत्व जगापुढे सिद्ध केले आहे. आणि याच वेळी डॉक्टर तात्याराव लहाने सरांनी ठरवले की आपल्याला नवजीवन मिळाल्यामुळे त्यांनी समाजकार्याला झोकून दिले. त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यानंतर डॉक्टर विठ्ठल लहाने सर हेही एक प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन आहेत. अडचणीच्या परिस्थितीत आईची किडनी या लहाने कुटुंबांनी वरदान ठरली. अशा या आईच्या किडनीमुळे या कुटुंबाची एक वेगळी ओळख, एक वेगळा ठसा देशात नव्हे तर जगात निर्माण झाला. तो केवळ आईमुळे झाला. म्हणून या अशा थोर मातृत्वाला व मातेला आमच्या साळुंगे परिवाराकडून त्रिवार वंदन. धन्यवाद. आता आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. श्रीमती अंजनाबाई पुंडलिकराव लहाने आदर्श माता अत्यंत गरीब, कष्टाळू, प्रामाणिक व इमानदार असं आपलं व्यक्तिमत्व असल्याने आपण आपली मुले उच्च विद्याविभूषित आणि सामाजिक जाण असणारी घडवली. त्यात मोठे डॉक्टर तात्याराव लहाने सरांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसंच दुसरे डॉक्टर विठ्ठलराव लहाने सर सुहृदयी व सामाजिक जाण असणारे जगातील अग्रगण्य प्लास्टिक सर्जन म्हणून प्रसिद्ध आहेत. स्वतःची एक किडनी डॉक्टर तात्यारावांना देऊन आपण जगापुढील सर्वश्रेष्ठ मातृत्वाचा आदर्श निर्माण केला. आपल्या जीवनात साधी राहणी व उच्च विचारसरणी या उक्तीप्रमाणे वाटचाल करून सर्वांना प्रेम, जिव्हाळा व मायेची शिकवण दिली. आपण कष्टानं, जिद्दीनं आणि योग्य संस्कार देऊन मुलांना घडवल्यामुळे आपण आज त्यांनी सामाजिक कार्यातून जगासमोर एक आदर्श निर्माण केला. आपलं जीवन समाजासाठी आदर्शवत आहे. आपल्या जीवनाचा आदरपूर्वक गौरव करण्यात येत आहे. याच भावनेतून वैकुंठवासी सौ जिजाबाई बाबूराव साळुंके यांच्या 12व्या स्मृतिदिनी आपणास आदर्श माता पुरस्कार देऊन गौरवण्यात आहे. टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करायचं. अशी आदर्श माता दिली. एक किडनी नाही तर दुसरी किडनी माझ्या तात्याला द्या अशी म्हणणारी माता हे असामान्य आहे, हे अलौकिक आहे. हे म्हणजे आपण ऐकलेलं नसतं. एक किडनी देईपर्यंत ऐकलो होतो, पण माझ्या तात्याला दुसरी पण किडनी देऊन टाका असं प्रेम करणारं हे हृदय आहे, असं हे मातृत्व आहे. भारावून गेलो सर. असं मातृत्व आपल्याला लाभलं आणि हे आमचं भाग्य की आज आपण आईंना अशा परिस्थितीत घेऊन आलात. खूप आणि म्हणून हा मातृहृदय व्यक्तिमत्व. नंतर माझा हा कार्यक्रम ठेवा सत्काराचा. तर आपण आता तिकडे वळतोय. आता माननीय अध्यक्षांचा सत्कार आपण आता करणार आहोत. आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा अहमदनगर सन्मानपत्र. हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना हो तयांचा सारथी. प्रख्यात प्लास्टिक सर्जन माननीय डॉक्टर विठ्ठलराव लहाने सर. कष्ट, जिद्द, सातत्य व वचनबद्धता या जोरावर आपण आभाळाला गवसणी घालून गरुडासारखी उच्च भरारी घेत भारत देशातच नव्हे तर
संपूर्ण जगात स्वतःला सिद्ध केलं. एक सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन म्हणून आपण नावलौकिक मिळविलात. याच वैद्यकीय सेवेतून गरजूंना मोफत सेवा देऊन सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करीत आहात. आपला अनुभव व वक्तृत्व शैलीतून आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे मोलाचे कार्य सातत्याने करीत आहात. आपल्या या सामाजिक व अद्वितीय कार्याचा आदरपूर्वक गौरव म्हणून आपणास वैकुंठवासी सौ जिजाबाई बापूराव साळुंखे यांच्या 12व्या स्मृतिदिनी हे सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. टाळ्यांच्या कडकडाटात सरांचं स्वागत करायचं आहे. त्यांचा सन्मान पत्र देऊन येत आहे. त्यांचा सत्कार करण्यात आहे. आमचे पिता बाबूराव साळुंखे यांच्या हस्ते सरांचा सत्कार करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. अतिशय अवर्णनीय असा सोहळा, ऐतिहासिक सोहळा, भारावून जाणारा सोहळा, मातृहृदयी सोहळा. एक 96 वर्षाच्या पित्याने एक अतिशय तरुण तडफदार प्लास्टिक सर्जनचा केलेला सत्कार आणि सरांनी आल्याबरोबर त्यांचं दर्शन घेतलं. असं हे मातृतुल्य, असं हे महान व्यक्तिमत्व आहे. ऐकतच राहावं, बघतच राहावं असं हे व्यक्तिमत्व आहे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर विठ्ठलराव लहाने सर. तात्यांचेही खूप खूप आभार. आता त्यानंतर एक विनंती आहे की पटकन कुटुंबियांनी स्टेजवर यायचं. एक फोटो सेशन होईल 2च मिनिटाचा. साळुंखे कुटुंबीय एक मिनिट थांबा. गुरुवर्य जंगले महाराज यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे खूप खूप अभिनंदन. प्रत्येक कार्यक्रमात ते आवर्जून हजर असतात. त्यांचंही खूप खूप अभिनंदन आहे. आदरणीय डॉक्टर विठ्ठल